हॅलो स्टुडंट, आपण बघतोय पॉईंट केमिकल रिॲक्शन्स अँड स्टायचोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स. तर त्यामध्ये आपण 3 प्रॉब्लेम सॉल्व केले. आता हा चौथा प्रॉब्लेम. अ पीस ऑफ झिंक वेइंग 0.635 ग्रॅम when treated with excess of dilute H2SO4 liberated 200 cm³ of hydrogen gas at STP. Calculate the percentage purity of zinc sample. आपल्याला वेट ऑफ झिंक दिलेले, ते किती दिलं 0.635 ग्रॅम आणि रिॲक्शन सांगितली आहे झिंक आणि H2SO4 मध्ये रिॲक्शन होते, त्यावेळेस हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. तर तो हायड्रोजन गॅस किती लिबरेट होतो 200 cm³ इतका हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. तर झिंकची पर्सेंटेज प्युरिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितली. म्हणजे ह्या दिलेल्या मासपैकी किती मास हे रिॲक्ट झालं. मग त्यासाठी आपण काय करणार, आधी गिव्हन डाटा, मास ऑफ झिंक इक्वल टू 0.635 ग्रॅम, देन व्हॉल्यूम ऑफ H2 liberated इक्वल टू 200 cm³. व्हॉल्यूम आपल्याला cm³ मध्ये दिलेलं आहे. आणि रिॲक्शन काय असेल, झिंक सॉलिड प्लस डायल्यूट H2SO4 gives ZnSO4 प्लस H2. ZnSO4 प्लस H2 आपल्याला रिॲक्शन मांडता आली पाहिजे. आता रिॲक्शनवरून काय लक्षात येतं, तर 1 मोल इतकं झिंक असेल, ते 1 मोल H2SO4 बरोबर रिॲक्ट झालं तर 1 मोल ZnSO4 आणि 1 मोल हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. आता हायड्रोजन गॅसचा आपण व्हॉल्यूम मेजर करणार आहे. तर 1 मोल हा कुठलाही गॅस असेल स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला त्याचं व्हॉल्यूम असतं 22.4 लिटर. आणि ॲटोमिक मास आहे झिंकचं ॲटोमिक मास आहे 65 ग्रॅम. हे काही वेळेला दिलेलं असतं, काही वेळेला दिलेलं नसतं. तर ते मास आहे आपल्याला लक्षात ठेवायचे. मग आपल्याला रिलेशन काय मिळतंय, तर 65 ग्रॅम when reacts with dilute H2SO4 releases 22.4 liter of hydrogen gas. 65 ग्रॅम पासून 22.4 लिटर इतका गॅस लिबरेट होतो. तर आपलं जो गॅस लिबरेट झालाय तो किती आहे 200 cm³. 200 cm³ म्हणजेच DM³ मध्ये, DM³ म्हणजेच काय लिटर, लिटरमध्ये करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं 1000 न डिवाइड करावं लागेल. मग 1000 न डिवाइड केलं तर हे किती होईल 0.2 DM³. DM³ म्हणजेच लिटर. देअरफॉर हाऊ मच ग्रॅम ऑफ झिंक liberate 0.2 लिटर ऑफ हायड्रोजन गॅस. म्हणजे किती वेट झिंक रिॲक्ट झाल्यानंतर 0.2 लिटर हायड्रोजन गॅस लिबरेट होईल. मग आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. इथं 65 इंटू 0.2 divided by 22.4. 65 ग्रॅम इंटू 0.2 लिटर ऑफ हायड्रोजन गॅस divided by 22.4 liter of hydrogen gas at STP. Therefore
here gram of zinc react. Gram of zinc react. आता आपण काय करणार, इथं 65 इंटू 0.2 करून घेऊ. किती होईल, 5 2 10, 6 2 12 आणि 13, 13.0 डिवायडेड बाय 22.4. आता इथं आपण लॉग अप्लाय करू. लॉग ऑफ 13 मायनस लॉग ऑफ 22.4. आता हा लॉग आपण बघून घेऊ. 13चा 0 मध्ये 1.1139 मायनस 1.22चा 4 मध्ये 3502. आता याचे सबस्ट्रॅक्शन जर आपण केले तर आपल्याला याचे सबस्ट्रॅक्शन येते 1.7637 आणि याचा अँटीलॉग जर आपण घेतला तर 0.5803 ग्रॅम ऑफ झिंक. आता हे झालं वेट ऑफ झिंक रिॲक्ट. आपल्याला काय विचारलं, पर्सेंटेज प्युरिटी म्हणजे 0.635 आउट ऑफ 0.635 this much amount of zinc is react, that is 0.5803 amount of zinc react and liberates 0.2 liter of S2. Therefore out of 100 means percentage purity म्हणजे 100 पैकी किती आपल्याला काढायचं. percentage purity equal to 0.5803 divided by 0.635 into 100 म्हणजे 0.635 पैकी 0.5803 असेल तर 100 पैकी किती असेल. तर इथं आपण लॉगनं सॉल्व करू. log of 0.5803 plus log of 100 minus log of 0.635. इथं डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तरी चालतं. 1.7636 plus 2.00 minus 1.8028 तर याची ॲडिशन होईल 6367 आणि हा 1 पॉईंट मायनस 1.8028. याची सबस्ट्रॅक्शन केली आपण इक्वल टू 1.9608 आणि याचा जर अँटीलॉग घेतला आपण 0.96चा 0 आणि 8 मध्ये तो येतो 9137 आणि ह्या 1 मध्ये 1 ॲड केलं तर 2 डिजिट नंतर आपण पॉईंट देणार. हे झालं 91.37%. हे झालं पर्सेंटेज वेट. हे वेट आलं आउट ऑफ 0.635. 0.635 पैकी 0.5803 रिॲक्ट झाल्यानंतर 0.2 लिटर इतका हायड्रोजन गॅस लिबरेट होईल आणि 100 ग्रॅम रिॲक्ट झाल्यानंतर 91.37 इतकं आउट ऑफ 100 91.37 इतकं तो रिॲक्ट झालेला असेल. नेक्स्ट पॉइंट, लिमिटिंग रिएजंट अँड एक्सेस रिएजंट.
आर लिमिटिंग रिॲक्टंट अँड एक्सेस रिॲक्टंट. रिएजंट किंवा रिॲक्टंट असं म्हटलं तरी चालेल. आता एखादी रिॲक्शन घडत असताना आपण जरी त्याचं स्टायचिओमेट्री बघत असू, म्हणजे किती मोल रिॲक्टंट सोबत किती मोल दुसरा रिएजंट रिॲक्ट झाल्यानंतर किती मोल प्रोडक्ट मिळेल, याला आपण स्टायचिओमेट्री असं म्हणतो. आणि त्या प्रत्येक मोलला आपण त्याच्या मोलर मासनं मल्टिप्लाय केलं तर त्याचं रूपांतर वेट ऑफ सबस्टन्समध्ये होतं. म्हणजे आपला फॉर्म्युलाच आहे नंबर ऑफ मोल्स. आपण जिथं मोल ट्रायंगल बघितलं त्या मोल ट्रायंगलवरून आपल्याला फॉर्म्युला आला नंबर ऑफ मोल्स इक्वल टू वेट ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स. मग आपल्याला वेट ऑफ सबस्टन्स काढायचा असेल तर आपण काय करणार, नंबर ऑफ मोल्स जे आले त्याला मोलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्सनं मल्टिप्लाय करणार. ह्या दोन्हीचा प्रोडक्ट घेतला तर वेट ऑफ सबस्टन्स मिळेल. आणि वेट ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स केलं तर आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळतं. आणि मोलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स जर आपल्याला माहीत करायचं असेल तर वेट ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स केलं तर आपल्याला मोलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स मिळेल. तर हे आहे स्टायचिओमेट्री. आणि ह्या स्टायचिओमेट्रीच्या साहाय्यानं आपण किती रिॲक्टंट सोबत किती रिएजंट रिॲक्ट झाला हे आपण काढू शकतो. आणि किती अमाऊंटचं व्हॉल्यूमचा गॅस लिबरेट झाला, किती अमाऊंट आपल्याला एखादा पर्टिक्युलर रिएजंट लागला हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. आता लिमिटिंग रिॲक्टंट अँड एक्सेस रिॲक्टंट किंवा लिमिटिंग रिएजंट कशाला म्हणायचं. आता ज्यावेळेस स्टायचिओमेट्री जरी आपल्याला दिलेली असते तर आपण ठराविक अमाऊंटचं रिॲक्टंट तिथं रिॲक्शनसाठी घेत नाही. एक लार्ज म्हणजे लार्ज अमाऊंटचा रिॲक्टंट तिथं घेतलेला असतो. आणि मग त्यापैकी किती रिॲक्ट झाला. आता 2 रिॲक्टंट घेतले, एक 5 ग्रॅम घेतला, दुसरा 10 ग्रॅम घेतलेला असेल आणि तिची रिॲक्शन होऊन काय एखादा प्रोडक्ट तयार होत असेल तर ह्या दोनपैकी कुठला तरी एक रिॲक्टंट हा लवकर संपणार. कुठला तरी एखादा रिॲक्टंट लवकर संपणार आणि मग तो संपल्यानंतर रिॲक्शन स्टॉप झालेली असेल. तो संपल्यानंतर रिॲक्शन स्टॉप झाली. आता प्रत्येक वेळी हा 5 ग्रॅमच लवकर संपेल असंही नाही. कारण रिॲक्शनमध्ये कधी रिॲक्शन अशी असते का एखाद्या एक्स रिॲक्टंट आणि हा वाय रिॲक्टंट असेल त्यापासून झेड हा प्रोडक्ट तयार झालेला असेल. तर इथं एक्स रिॲक्टंट 1 मोल असेल तर त्यासोबत वाय रिॲक्टंट 2 मोल इतके रिॲक्ट झालेले असतील. एक्स मोलसोबत 2 मोल्स दुसरा रिॲक्टंट रिॲक्ट झाला तरी हे जरी 5 ग्रॅम आहे तर हे 2 मोल्स रिॲक्ट झाल्यामुळे ह्याच्या दुप्पट सबस्टन्स हा वायचा रिॲक्ट झालेला असतो. म्हणजे रिॲक्शन कशा प्रकारे होते. फॉर एक्झाम्पल N2 प्लस थ्राईस ऑफ H2 गिव्स ट्वाईस ऑफ NH3 अशी रिॲक्शन आहे. आता इथं 1 मोल नायट्रोजन रिॲक्ट होण्यासाठी 3 मोल हायड्रोजन आपल्याला घ्यावा लागला आणि त्यानुसार 2 मोल्स अमोनिया तयार झाला. म्हणजे इथं त्याचं प्रमाण कसं आहे, रिॲक्शनचं प्रमाण कसं आहे त्यानुसार एखादा रिॲक्टंट हा लिमिटिंग रिॲक्टंट असतो आणि दुसरा एक्सेस रिॲक्टंट असतो. म्हणजे कुठला लिमिटिंग आता कशाला म्हणायचं, तर जो लवकर संपतो. आता त्याचा संपण्याचा रेट कसा असणार, तर एका मोलसोबत दुसरा रिॲक्टंट किती मोल रिॲक्ट होऊन प्रोडक्ट तयार होतो त्यावर ते अवलंबून असतं. मग जो सबस्टन्स हा स्मॉलर आहे, दी सबस्टन्स प्रेझेंट इन दी रिॲक्शन इन स्मॉलर अमाउंट and when it is reacted completely and then reaction stop is known as limiting reactant. एखादा रिॲक्टंट हा कमी प्रमाणात असेल आणि तो कंप्लीट हा संपल्यानंतर तो संपल्यानंतर रिॲक्शन स्टॉप होत असेल तर त्याला लिमिटिंग रिॲक्टंट असं म्हटलं जातं. आता आपल्याला एक रिॲक्शन दिलेली आहे आणि त्या रिॲक्शनवरून आपल्याला लिमिटिंग रिॲक्टंट आणि रिॲक्शनमध्ये किती प्रोडक्ट तयार झाला आणि जो एक्सेस रिॲक्टंट आहे
तो किती शिल्लक राहिला हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला पुस्तकामध्ये एक प्रॉब्लेम दिलेला आहे. पण पुस्तकात जर तुम्ही प्रॉब्लेम वाचला आणि ते सॉल्व करून दिलेलं सुद्धा जर बघितलं तर ते व्यवस्थित लक्षात येत नाही. म्हणून अतिशय सोप्या पद्धतीनं मी लिमिटिंग रिॲक्टंट हे कसं आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल आणि किती एक्सेस रिॲक्टंट शिल्लक राहील हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. युरिया युरियाचा फॉर्म्युला दिलाय NH2 2 CO. म्हणजेच काय, याचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर असं आहे C डबल बॉन्ड O NH2 NH2CO NH2. मग ते असं लिहिलं तरी चालतं. NH2 2 CO युरिया इज प्रिपेअर्ड बाय रिॲक्टिंग अमोनिया तयार होतोय आणि कशाच्या रिॲक्शन होतोय तर रिॲक्टिंग अमोनिया विथ कार्बन डायऑक्साइड. अमोनिया विथ कार्बन डायऑक्साइड आणि त्याची रिॲक्शन दिलेली आहे ट्वाइस ऑफ NH3 गॅस प्लस CO2 गॅस गिव्स NH2 2 CO अमोनिया aqueous प्लस H2O लिक्विड. इथं काय आहे NH3 ट्वाइस, हो की नाही, ट्वाइस ऑफ NH3 म्हणजे NH3 ट्वाइस. टोटल 6 हायड्रोजन आहे, 2 नायट्रोजन आहे. आता इथं NH2 ट्वाइस म्हणजे इथं जर मल्टिप्लाय केलं तर 4 हायड्रोजन आणि 2 नायट्रोजन आहे. इथं टोटल 6 हायड्रोजन आहे. यूज झाले युरियामध्ये 4 हायड्रोजन. मग किती शिल्लक राहिले 2 हायड्रोजन आणि 2 हायड्रोजन आणि ह्या CO2 पैकी एक CO इथं यूज झालाय म्हणजे एक ऑक्सिजन 2 हायड्रोजन म्हणजे एक H2O मॉलिक्यूल आपण बाय प्रोडक्ट म्हणून लिहिलेला आहे. इन वन प्रोसेस (637.2) in one process 637.2 gram of ammonia are treated with 1142 gram of CO2. आता विचारलं काय त्यांनी ए विच ऑफ दी टू रिॲक्टंट इज द लिमिटिंग रिएजंट. विच ऑफ दी टू रिॲक्टंट इज दी लिमिटिंग रिएजंट. ह्या दोन पैकी लिमिटिंग रिएजंट कुठला आहे. त्यानंतर कॅल्क्युलेट दी मास ऑफ अमोनिया फॉर्म. मास ऑफ युरिया फॉर्म. किती मास युरिया तयार झालं. सी हाऊ मच एक्सेस रिएजंट. in grams is left. in grams is left. जो एक्सेस रिएजंट आहे तो किती शिल्लक राहिला at the end of the reaction. आता हा सगळा प्रॉब्लेम आहे. दिलेला प्रॉब्लेम काय आहे
युरिया तयार झालं आहे. कशापासून? अमोनिया आणि CO2 पासून. अमोनियाचं वेट दिलं आहे त्यांनी. एका प्रोसेसमध्ये 637.2 ग्रॅम अमोनिया घेतलं आणि 1142 ग्रॅम हे CO2 घेतलं आणि त्यापासून किती वेटचा युरिया तयार झाला हे विचारलं आणि दोनपैकी लिमिटिंग कुठला, एक्सेस कुठला, आणि जो एक्सेस असेल तर तो किती शिल्लक राहिला हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आपली रिॲक्शन काय आहे? सोल्युशन घेऊ आपण. ट्वाइस ऑफ NH3 प्लस CO2 गिव्स NH2 ट्वाइस CO. मास ऑफ अमोनिया, गिवन मास ऑफ अमोनिया इक्वल टू 637.2 ग्रॅम and mass of CO2 equal to 1142 ग्रॅम दिलेलं आहे. आता इथं आपल्या काय लक्षात येतं? 2 मोल अमोनिया react with 1 mole of CO2. हा 2 मोल अमोनिया 1 मोल CO2 बरोबर रिॲक्ट होतो आणि त्यापासून काय मिळतं? गिव्ज 1 मोल युरिया. आलं लक्षात? 2 मोल अमोनिया 1 मोल CO2 बरोबर रिॲक्ट होऊन 1 मोल युरिया तयार होतं. आता आपल्याला मास किती दिलंय? 637.2 ग्रॅम. मग एवढं मास म्हणजे किती मोल्स आपल्याला घेतलेले आपण? स्टॉइचियोमेट्री सांगते 2 मोल्स पासून 1 मोल प्रोडक्ट मिळतो 1 मोल CO2 सोबत रिॲक्ट होऊन. परंतु आपल्याला काय दिलंय? त्यांनी मास ऑफ अमोनिया दिलेला आहे रिॲक्ट होण्यासाठी. मग तो म्हणजे किती नंबर ऑफ मोल्स आहे त्याचं रूपांतर वेट दिलंय. वेटमधलं रूपांतर आपल्याला नंबर ऑफ मोल्समध्ये करावं लागेल. देअरफॉर मोल्स ऑफ अमोनिया रिॲक्ट इक्वल टू वेट डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट. वेट किती दिलं? 637.2 ग्रॅम डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट ऑफ अमोनिया आपल्याला काढायचं आहे NH3, नायट्रोजनचे 14 आणि हायड्रोजन 3 इक्वल टू 17 एक्सप्रेस इन ग्रॅम. 17 ग्रॅम आपण घेतलं. इथं लॉग अप्लाय करू आपण. लॉग ऑफ 637.2 मायनस लॉग ऑफ 17 इक्वल टू 2.63चा 7 आणि 2 मध्ये हा येतो 2.8042 मायनस 1.17चा 0 मध्ये 2304. ही सबस्ट्रॅक्शन येते 1.5738 आणि याचा अँटीलॉग जर केला तर आपल्याला येतं 37.48 मोल्स. म्हणजे स्टॉइचियोमेट्री सांगते 2 मोल रिॲक्ट झाला CO2 सोबत, 1 मोल CO2 सोबत 1 मोल युरिया तयार झालं. पण ॲक्च्युअल किती रिॲक्ट झाला तर 37.48 मोल्स रिॲक्ट झाले. आणि किती मोल्स सोबत रिॲक्ट झाले? आता आपल्याला काय काढायचं आहे तर ह्याचं मास काढायचं आहे. किती मासचा प्रोडक्ट तयार झाला, हो की नाही? मग 37. आता इथं आपण असं लिहिणार इफ 2 मोल्स of ammonia gives 1 mole of urea. म्हणजे ह्याच्या निम्म झालं, हो की नाही? 2 मोल्स पासून 1 मोल. मग इथंच किती यूज केलं? देअरफॉर 37.48 मोल्स
अमोनिया गिव्स किती येणार, ह्याच्या इथं निम्म आहे तर ह्याच्या इथं सुद्धा काय होईल, निम्मच होईल, म्हणजे डिवायडेड बाय 2 होईल. मग डिवायडेड बाय 2 की केल्यानंतर काय होईल, बे 8 16 आणि बे 7 14 बे 4 8 मोल्स ऑफ युरिया फॉर्म. म्हणजे याच्या हाफ, याच्या निम्म युरिया तयार झाला. आता इथं आपल्याला नंबर ऑफ मोल्समध्ये आलं आहे आणि नंबर ऑफ मोल्स रूपांतर आपल्याला कशात करायचं, वेटमध्ये, कारण त्यांनी किती ग्रॅममध्ये विचारलं, किती ग्रॅम युरिया तयार झाला. मग आपल्याला काय करावं लागेल, देअरफॉर वेट ऑफ युरिया इक्वल टू नंबर ऑफ मोल्स दॅट इज 18.74 इंटू युरियाचं मोलार मास आपण जर कॅल्क्युलेट केलं तर किती येतील, नायट्रोजन 2 म्हणजे 14 2 28, हायड्रोजन 4 म्हणजे 4 आणि कार्बनचे 12 आणि ऑक्सिजन 16. ह्या सगळ्याची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती येते आपल्याला, 60 एक्सप्रेस इन ग्रॅम, ग्रॅम पर मोल असं त्याचं युनिट आहे. हे काय झालं, मोलार मास ऑफ युरिया. इथं काय केलं, प्रत्येक ॲटमच्या ॲटोमिक मासची आपण बेरीज केली, हो की नाही. आणि जेवढे ॲटम्स असतील तेवढे आपण घेतले. इथं 2 ॲटम्स आहे, इथं ट्वाईस 2 ॲटम्स म्हणून 14 2 28, त्याची दुप्पट केली. हायड्रोजन 4 आहेत, त्याचं ॲटोमिक मास 1, मग त्याची 4 पट आपण केले. कार्बन 1 आणि ऑक्सिजन 1. मग इथं काय करावं लागेल आपल्याला, हे 60 ग्रॅम पर मोल आणि हे मोल, हे मोल पर मोल कॅन्सल झाले, युनिट काय येईल आपल्याला, ग्रॅममध्ये येईल. तर आपण हे लॉगच्या साहाय्यानं सॉल्व करून घेऊ, काही आवश्यकता नाही, आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू शकतो. हे किती होतील, 6 चोक हा 0, 24, 6 7 42 44 आणि 6 8 48 52 आणि 6 5 11 आणि हा 2 नंतर 0, म्हणजे किती झालं, 1124.4 ग्रॅम ऑफ युरिया. आता आणखी एक आपल्याला काय विचारलं त्यांनी, लिमिटिंग कुठला आहे आणि एक्सेस कुठला आहे. आता इथे एक बघा, 2 मोल्स बरोबर 1 मोल CO2 रिॲक्ट झाला. आता हे एक आपलं आन्सर झालं पहिल्या क्वेश्चनचं, किती ग्रॅमचा युरिया तयार झाला. तर ते किती आपल्याला आलं, 2 मोलपासून 1 मोल प्रोडक्ट मिळतो, तर 37.48 37.48 मोल्स असतील तर त्याच्या हाफ म्हणजे 18.74 मोल्स आपल्याला मिळाला. त्याला मोलर मासनं आपण मल्टिप्लाय केलं, त्याचं रूपांतर वेटमध्ये झालं. आता आपण काढणार एक्सेस आणि लिमिटिंग रिएजंट. आता इथं सुद्धा काय होतंय, 2 मोल्स ऑफ अमोनिया रिॲक्ट with 1 मोल ऑफ CO2, 1 मोल CO2 सोबत. आता इथं हे जे नंबर ऑफ मोल्स आहे याचा नंबर ऑफ मोल्समध्ये आपण कॅल्क्युलेट केलं, हे 637.2 ग्रॅम इक्वल टू किती आलं, 37.48 मोल्स आलं. आणि मग देअरफॉर 1142 ग्रॅम ऑफ CO2 इक्वल टू हाऊ मच मोल्स. आता याचं रूपांतर मोल्समध्ये करावं लागेल आपल्याला. मग आता ह्याचं सुद्धा काय करावं लागेल, वेट डिवायडेड बाय मोलेक्युलर वेट. 1142 N इक्वल टू वेट डिवायडेड बाय मोलेक्युलर वेट इक्वल टू 1142 डिवायडेड बाय CO2चं मोलेक्युलर वेट, हे कार्बनचे 12 आणि ऑक्सिजनचे 32, 16 32 बरोबर किती, 44 ग्रॅम. हे मोलेक्युलर वेट ऑफ CO2. मग हे काय झाले, 44 ग्रॅम. आता दोन्हीचा आपण जर भागाकार केला, नंबर ऑफ मोल्स आपल्याला मिळतील
ते आपण लॉगनं बघू. लॉग ऑफ 1142 मायनस लॉग ऑफ 44 हे येईल 3.0577 मायनस 1.6435. दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन 1.4142 म्हणजे 25.95 याचा अँटीलॉग येईल. हे झाले मोल्स, नंबर ऑफ मोल्स. आता लक्षात घ्या, इथं नंबर ऑफ मोल्स किती आहे 37.48 आणि त्यासोबत म्हणजे स्टॉइचियोमेट्री काय सांगते 2 मोल अमोनिया असेल तर 1 मोल CO2 म्हणजे त्याच्या निम्मा CO2 रिॲक्ट झाला पाहिजे. 2 मोल अमोनिया असेल तर त्याच्या हाफ CO2 रिॲक्ट झाला पाहिजे. परंतु 37.48 ह्याचा हाफ जर आपण केलं तर ते किती मिळालं आपल्याला 18. इथं पुन्हा करून दाखवते तुम्हाला. 37.48 डिवायडेड बाय 2 केलं तर हा 16 आणि 7 आणि 4 18.74 मोल्सच रिॲक्ट व्हायला पाहिजे ह्याच्या निम्मे, हो की नाही. 37.48 नंबर ऑफ मोल्स ऑफ अमोनिया असेल तर त्यासोबत त्याच्या निम्मे म्हणजे 18.74 CO2 रिॲक्ट व्हायला पाहिजे. परंतु इथं CO2 किती दिलेला आहे आपल्याला, नंबर ऑफ मोल्समध्ये आपण कन्व्हर्जन केलं तर ते किती आलं 25.95 म्हणजे हा काय झाला एक्सेस झाला, हो की नाही. ॲक्च्युअल किती असायला पाहिजे तर 18.74 इतकाच असायला पाहिजे स्टॉइचियोमेट्रीनुसार, पण तो किती आहे 25.95. इथं आपण असं लिहू शकतो ॲक्च्युअली फ्रॉम स्टॉइचियोमेट्री it is seen that 2 moles of ammonia react with 1 mole of CO2. Therefore 37.48 moles ammonia NH3 react with त्याचे हाफ किती 18.74 मोल CO2. But given number of moles are किती आहे तर 25.95 moles. Therefore CO2 is excess reagent. CO2 is excess reagent. मग आता किती नाही एक्सेस रिएजंट आहे तर आपण काय करणार हे 18.74 यातून मायनस करणार, कारण इतके रिॲक्ट होणार आणि उरलेले काय राहणार शिल्लक राहणार. Therefore excess reagent equal to 25.95 minus 18.74 किती येतील हा 1 2 हे 7.21 हा खाली 0 मोल्स इतके एक्सेस होतील. मग आता किती वेट शिल्लक राहिलं, आता ह्या मोल्सचं रूपांतर आपल्याला वेटमध्ये करायचं आहे तर मग आपल्याला काय करावं लागेल मोलिक्युलर वेटनं त्याला मल्टिप्लाय करावं लागेल 7.21 इंटू 44. आता दोन्हीचा आपण प्रोडक्ट जर घेतला तर हा प्रोडक्ट किती येतो आपल्याला हा प्रोडक्ट येतो 3
317.44 ग्रॅम. आता आणखी एक मेथड आपण असं करू शकतो. तर एवढा अमाऊंट म्हणजे इतका अमाऊंट जर रिॲक्ट झालं तर त्याला मोलर मासनं आपण मल्टिप्लाय केलं तर किती टोटल मास रिॲक्ट झालं. म्हणजे इथं सुद्धा आपण त्याच्या मोलर मासनं आपण मल्टिप्लाय करू शकतो. डायरेक्ट इथं प्रोडक्ट घेतला तरी हेच आन्सर येईल. आणि आणखी एक दुसरी मेथड आहे तर जेणेकरून आपण एक्सेस अमाऊंट काढू शकतो. आता हा रिॲक्ट झालेला आहे. हे दिलेलं मास आहे, हे गिवन मास आहे टोटल. $18.74 मोल्स रिॲक्ट. आणि हे टोटल नंबर ऑफ मोल्स किती झाले तर 25. हो की नाही. 0.98 मोल्स आपल्याला आले. 25.95 मोल्समध्ये याचं रूपांतर झालं. याला डिवायडेड बाय 44 केले. हे टोटल नंबर ऑफ मोल्स. त्यापैकी रिॲक्ट किती झाले ह्याच्या निम्मेच झाले, कारण याचे टोटल नंबर ऑफ मोल्स किती होते 37.48. मग इथं 2 मोल्स बरोबर 1 मोल रिॲक्ट होतो म्हणून आपण डिवायडेड बाय 2 केलं तर त्यातले रिॲक्ट किती झाले 18.74. तर ह्या मोल्सचं रूपांतर आपण जर मासमध्ये केलं तर 18.74 इंटू 44 जर केलं तर तो प्रोडक्ट आपल्याला येतो इक्वल टू 824.56 ग्रॅम. आता ह्यापैकी हे रिॲक्ट झालेलं आपण मायनस करू. 824.56 एवढं दिलेलं होतं, त्यातलं एवढं रिॲक्ट झालं तर शिल्लक किती राहिलं 317.44 ग्रॅम इतकं शिल्लक राहिलं. म्हणजे 2 प्रकारे आपण एक तर डायरेक्ट नंबर ऑफ मोल्समधून मायनस करा. हे टोटल हे जे वेटचं रूपांतर आपण नंबर ऑफ मोल्समध्ये केलेलं होतं त्यातले रिॲक्ट झालेले नंबर ऑफ मोल्स, शिल्लक राहिलेले नंबर ऑफ मोल्सला 44 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ग्रॅममध्ये वेट झालं. दुसरी मेथड आपण जे नंबर ऑफ मोल्स रिॲक्ट झाले त्यालाच आपण काय केलं मोलर मासनं मल्टिप्लाय केलं म्हणजे रिॲक्ट झालेलं मास आलं. टोटल मास म्हणून रिॲक्ट झालेलं मास मायनस केलं, शिल्लक एक्सेस मास शिल्लक राहिलेलं आपल्याला मिळालं. आणि आपण वेट ऑफ सबस्टन्स प्रोडक्ट फॉर्म कसा केला तर इथंही तेच रिलेशन आहे. 2 मोल्सपासून 1 मोल हा युरिया तयार झाला तर मग आपलं टोटल नंबर ऑफ मोल्स अमोनियाचे इतके आले, त्याचे निम्मे तयार झाले. आणि हे 18.74ला आता आपण काय केलं प्रोडक्ट फॉर्म काढण्यासाठी प्रोडक्टच्या मोलर मासनं मल्टिप्लाय केलं. हो की नाही. दोन्हीचे नंबर ऑफ मोल्स सारखेच आहे. इथंही 1 बरोबर रिॲक्ट होतं आणि 1च प्रमाणात प्रोडक्ट तयार होतो. परंतु इथं आपण 60 मल्टिप्लाय केलं म्हणजे हे वेट ऑफ युरिया आलं. आणि इथं मात्र 44 मल्टिप्लाय केलं म्हणजे किती रिएजंट रिॲक्ट झाला आणि किती शिल्लक राहिला तर जो रिॲक्ट झाला तो मायनस केला म्हणजे किती शिल्लक राहिला हे आपल्याला इथं मिळतं.